ऑनेस्ट आज तारीख आहे 3 जानेवारी आणि आजही ब्लॉग करायचं कुठला मूड नव्हता. बट फायनली स्वतःला असं बेडमधून उठवलं, अंघोळीला गेलो, फ्रेश झालो आणि चला म्हटलं आज ब्लॉगला सुरुवात करूया. कारण आज फर्स्ट टाइम काहीतरी आम्ही वेगळा पदार्थ ट्राय करतोय, ते म्हणजे अवाकाडो टोस्ट. आणि मागच्या वेळेस पण 2 आणले होते 15 दिवसापूर्वी, पण ट्राय करू त्याच्यामध्ये काही ट्राय केलंच नाही आणि शेवटी काय झालं त्याचं खराब झालं आणि ते फेकण्यामध्ये गेलं. पण आम्ही हार नाही मानली, परत घेऊन आलो. जे रिलायन्सला आठवतंय का, ब्लॉग मध्ये मी रिलायन्सला गेलो होतो तेव्हा घेतलं होतं. आता त्या गोष्टीला अराउंड 29 जानेवारी होती, सॉरी डिसेंबर, आणि आज आहे 5 दिवस झाले. कच्चं होतं, ठेवलेलं होतं. मागच्या वेळेस पण तसंच होतं की कच्चं असल्यामुळे ते फ्रीज मध्ये ठेवलं होतं. पण ते आधी सुरुवातीला 1 दिवस फ्रीज मध्ये होतं, नंतर ते बाहेर काढलं होतं. आणि तर अशा प्रकारात आता जे आम्ही टोस्टर घेतलेलं त्याचा उपयोग होईल असं वाटतंय. आणि यार ये ना ऐसा है, मी धरते तुला, नाही तुला म्हणजे तू मला धर त्याला. अंतर्गत उलटा आहे. थांब, इकडून खाली करायचंय आणि 5 वर लावायचं. 5 वर जास्त ते हे होईल, 4 वरती ठेव. अरे मला क्रिस्पी हवंय. ते क्रिस्पी के चक्कर में पूरा जल जाता है वो 5 पे. हे झालंय आता एकदम परफेक्ट वाला. शिट, कामच चल जाएगा, मैं खा लूंगा वो, कुछ नहीं. कामच नाही. सर सोड. दिसायला तर एकदम भारी दिसतंय, बट आय नो टेस्ट याची एकदम टेस्टलेस आहे. म्हणजे काही अवाकाडोची टेस्टच लागत नाही. नॉर्मली आंबट, खट्ट, गोड काहीतरी लागतं, बट हे एकदम प्लेन राहतं. त्याच्यामुळे हे बाकी सगळ्या गोष्टी मिक्स केल्या जातात. तरी बघूया आता कसं झालंय. इकडे चहा रेडी होतोय, तोपर्यंत मी याच्यावरती ताव मारतो, कारण मला पटकन चहा पिऊन खाली जायचंय एका इम्पॉर्टंट कामासाठी. ऑनेस्ट रिव्ह्यू देईल मी, उगाच काय असं एकदम चढून वगैरे नाही बोलणार. मला तर आवडलं. पहिल्या घासायला तर छान लागतंय, थोडे अजून 2-3 ट्राय करतो, मग ओव्हरऑल टेस्ट कळेल. ठीक आहे, सॉरी तुमच्या समोर खातोय, पण नाईलाज आहे. फूड रिव्ह्यू पण आपण सुरू केलेला आहे. भाई कुछ अलग है, कुछ अलग ट्राई कर रहे हैं ऐसा लग रहा है. ट्राय करू शकता. कोणाला घ्यायचं असेल ना, रिलायन्स डिजिटलमध्ये जा, कारण ऑफ मार्केट जेव्हा तुम्ही फ्रूट सेलरकडे जातात ना, तो 120-130 रुपयाला विकतोय आणि रिलायन्स डिजिटलला अराउंड 65ला 1 पीस आहे. सो तिथं जाऊन तुम्ही घेऊ शकता, स्वस्त पडतं. म्हणजे 130 मध्ये 2 येतात तुमचे. एका अवोकाडोमध्ये 4 टोस्ट होतात. एका याच्यामध्ये किती होणार? 4 टोस्ट. 9:40 झाले आणि पाठीमागचा जो टर्फ दिसत असेल तुम्हाला, जिथं पोरं खेळत आहेत, तिथंच आता आम्हाला जायचं आहे. आमचा जो सोसायटीचा क्रिकेट ग्रुप आहे त्याच्यावरती आज आलं होतं नोटिफिकेशन की कोणी क्रिकेट खेळणार आहात का. तर हमने भी हा कर दिया आणि टाईम नंतर टाकला त्यांनी 10 ते 11. आणि आता पद्धतशीर एकदम जेवण झालं आहे आणि आता जेवण फुल टाईट होऊन आता क्रिकेट खेळायला जायचं आहे आपल्यावरती. आणि आता कसं आहे की जेव्हा तुम्ही रेग्युलर खेळता ना, तेव्हा काही वाटत नाही. गेटवरती जमले सगळे आणि रेड टी शर्ट बऱ्याच दिवसांनी काढलंय, कारण याचा जो पॅटर्न आहे तो ड्राय फ्रीटचा आहे, त्याच्यामुळे फ्रीट झालं. सॉरी, सध्या इतके फंबल होत आहे ना, मला रीडिंग वाढवायला लागेल. रीडिंग बंद झाली एकदम, त्याच्यामुळे थोडे माझे फंबल वाढलेत. आणि असा ठीक आहे. शॉट है, गुड शॉट है. यार
नहीं 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 11 चौका ए भाग 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 30 तीन बॉल नहीं शॉट है 34 4 बॉल जबरदस्त मैच दो भाग लो दो 35 लास्ट बॉल अरे भैया अरे यार लग गए साला मुझे लगा क्या जाएगा यू कैन गो फॉर बॉल आहे तुमच्याकडे एक्स्ट्रा पे करतो तुम्हाला मॅच खेळून आलो रात्री. काल रात्री तर हालत जाम होती, बट त्याच्यापेक्षाही जास्त हालत आता सकाळी उठल्यानंतर जाम आहे. जसं का मी सकाळी उठलो ना तर मला डायरेक्ट डोकं पकडलं होतं, जे की मला मायग्रेनचा त्रास आहे. आणि ज्यांना काही माहिती असेल मायग्रेनबद्दल त्यांना तर माहिती की हालत किती खराब होते. तेच आता मी चहासोबत पार्ले बिस्किट खाल्ले थोडे, कारण मला टॅबलेट घ्यायची आहे. म्हणजे घरामध्ये टॅबलेट तर असते नेहमी, बट संपली आहे. आणि जी टॅबलेट घेतो मी ती नॉर्मल क्रोसिन घेतो, कारण दुसऱ्या ह्याच्याने मला फरक पडत नाही. क्रोसिनचे डायरेक्ट 10 टॅबलेट्स घेतले आणि त्याला विचारलं मायग्रेनवरती काही बेटर आहे का, तर त्याने ही सजेस्ट केली एक. तर बोलतोय ही येऊन बघा, क्रोसिनपेक्षा चांगला हे देईल तुम्हाला, लवकर रिलीफ देईल. क्रोसिन जी रिलीफ देते ना ती दुसरी टॅबलेटने नाही होत. क्रोसिनने जरा मला लवकर फरक पडतो, त्याच्यामुळे मी क्रोसिनच घेतो. कारण हा मायग्रेन असा प्रकार आहे ना की आता मला हा सुरू झाला तर 2016 मध्ये. तेव्हा असं होतं ना की 3 महिन्यातून एकदा डोकं दुखायचं, नंतर ते हळूहळू 2 वरती आलं, 1 वरती आलं तर महिन्यातून 2 वेळेस पकडतं. म्हणजे जसं तुमचं वय वाढतं ना तसं मायग्रेनची इंटेन्सिटी वाढते. तो 7 मायग्रेनमध्ये हळूहळू वाढत जातो. आणि एक बॅड थिंग अशी त्याच्याबद्दल की आपली बॉडीची कॅपॅसिटी कमी होते वयाप्रमाणे आणि मायग्रेनची वाढते. घरात बसलो होतो, काही फरक तर पडत नव्हता डोकं दुखण्यावरती, म्हणजे दुखतच होतं. खाली आलो आणि एक नोटीस केलं गेलं की जेव्हा मी खाली फिरतोय ना तेव्हा माझं डोकं दुखत नाही, मला बरं वाटतंय. म्हणून आजच्या अर्ध्या तासापासून इथं उन्हात बसलोय. आता थोडं तिकडे बसलो होतं ऍक्च्युली, त्या याच्यावरती बसलो होतो, बस चटका मारायला लागला. मग थोडं इकडे बसलो, इथं पण चटका मारायला लागला. आता सावलीत बसलोय. तोपर्यंत अर्चूचा मेसेज आला आणि बघा ना किती छान दिसत आहे. एक गोष्ट नोटीस केली मी, आयफोनचं घरामधलं रेकॉर्डिंग आणि बाहेरची रेकॉर्डिंग बघा. आउटडोअर शूटला आयफोन किती जस्टिफाय करतो. म्हणजे बघा ना एक एक बारीक 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 कलर सुद्धा नोटीस होत आहेत. म्हणजे ब्लॉगिंगसाठी ऍक्च्युली की पर्टिक्युलर ना असं तुमच्या आजूबाजूला ना सराउंडिंगला लाईट्स किंवा असे कलर त्या गोष्टी पाहिजे. म्हणजे जी फ्रेम बघतात ना तुम्ही ब्लॉगिंगची ती खूप छान दिसते.